शारीरिक संबंध ठेवण्याआधी एका 23 वर्षांच्या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडनी, ज्याच्याशी ती लग्न करणार होती, एक गोळी दिली. पण ती गोळी घेण्याच्या काही तासातच तिचा मृत्यू झाला. बारामती मधल्या एका तरुण मुलीच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे. एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी ही मुलगी पुण्याला काही महिन्यांसाठी राहत होती, जिकडे तिची ओळख एका मुलाबरोबर झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले. काही दिवसांपूर्वी या मुलीने तिच्या आईला फोन केला होता आणि तेव्हा सहज बोलता बोलता ती म्हणाली की शारीरिक संबंध ठेवण्याआधी तो तिला एक गोळी देतो. तेव्हाही तसंच घडलं असावं आणि जे तिने तिच्या आईला सांगितलं. पण असं झालं की गोळी घेण्याच्या काही वेळातच तिला बरं वाटेन असं झालं. तिला चक्कर येऊ लागली, तिला अस्वस्थ वाटू लागलं. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या काही तासातच तिचा मृत्यू झाला. ही गोळी नेमकी कोणती होती? या गोळीचा ओव्हरडोस झाला का? त्या गोळीच्या रिॲक्शनमुळे हा प्रकार घडला का? किंवा याला काही वेगळा अँगल आहे का? या सगळ्या गोष्टीचा सध्या पोलीस तपास करत आहेत, कारण त्या मुलीच्या आईनी त्या मुलाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. कसं मित्रांनो, डॉक्टरचा ऍडवाइस न घेता कोणीतरी तुम्हाला सांगितलंय, तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी, म्हणून तुम्ही जर एखादी गोळी किंवा एखादं औषध घेत असाल तर त्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. ही घटना याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणून सावध राहा, सतर्क राहा आणि डॉक्टरच्या ऍडवाइस शिवाय कोणतीही गोळी किंवा औषध घेऊ नका. जय हिंद, जय भारत.